नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांच्या हस्ते सन्मान झाला आणि इकडे ठाकरेंच्या शिवसेनेला चांगला संताप आला. शत्रूंचा सन्मान केल्याची टीका करत आम्हालाही राजकारण कळतं अशी टीका संजय राऊतांनी पवारांवर केली. तर विनायक राऊतांनी शरद पवारांवर थेट विश्वासघात केल्याचा आरोप केलाय. महाविकास आघाडीत कसा स्फोट झालाय पाहूयात. विश्वास ठेवला होता शरद पवार साहेबांवर, पण तो विश्वासघात झालाय आता सिद्ध झाल्यानंतर संजय राऊत साहेबांना बोलण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. उद्धव ठाकरेजी आणि महाविकास आघाडीला हे पुरतं समजलेलं आहे की पोपट मेला आहे. महाविकास आघाडीचा पोपट मेला हे वर्षभराआधी फडणवीस म्हणाले होते. ती स्थिती आज आधी संजय राऊत आणि नंतर विनायक राऊतांच्या शरद पवारांवरील टीकेनंतर आली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला. माननीय संजय राऊत साहेबांनी जो विषय हाताळलेला आहे, माननीय शरद पवार साहेबांनी एका गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा जो सन्मान केला, त्या संदर्भात संजय राऊतांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. आत्ता जे बोलले ते सत्य बोलले आहे. विश्वास ठेवला होता शरद पवार साहेबांवर, पण तो विश्वासघात झालाय आता सिद्ध झाल्यानंतर संजय राऊत साहेबांना बोलण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. एकनाथ शिंदेंना पवारांच्या हस्ते दिल्लीत पुरस्कार दिला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा तिळपापड झाला. संजय राऊतांनी शत्रूंचा सन्मान केल्याची टीका केली, पण विनायक राऊतांनी शरद पवारांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यामुळे महाविकास आघाडीची तब्येत बिघडत चालल्याचं दिसतंय. शिंदेंचा पक्ष आम्ही शांतच पक्ष म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांतचा सत्कार केला असं मी मानतो. ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब. या ठिकाणी अमित शहांचा सत्कार किंवा बाकीच्या गोष्टी अशा प्रकारचा वाक्यप्रयोग करून माननीय संजय राऊत साहेब हे कदाचित महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं. संजय राऊत साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस माननीय उद्धव साहेब असतील, माननीय आदित्य साहेब असतील, हे एका महिन्यामध्ये 3-3 वेळा नका देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतात, त्यावेळेस एकोप्याने काम करण्याचा नका सूर नका आळवतात, त्यावेळेस महाविकास आघाडीतील इतर नका घटक पक्षामध्ये काँग्रेस असेल किंवा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष आम्ही कधीच शंका घेत नाही. आणि असं असताना जर त्या समितीच्या वतीने शिंदे साहेबांचा सत्कार करायचं ठरवलं असेल, तो पवार साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात आला असेल, तर त्याचा वेगळा अर्थ काढणं एकूणच हे हास्यास्पद आहे असं मला नक्की वाटतं. शरद पवार आणि संजय राऊत या दोन्ही नेत्यांमुळेच महाविकास आघाडी अस्तित्वात आली. पण संजय राऊतांनी अचानक ट्रॅक बदलल्यानं काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. काही दिवसाआधी स्वतः उद्धव ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. राऊतांची शरद पवारांवरील टीका म्हणजे स्वबळावर लढण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती आहे का? विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत भवितव्य नाही हे ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतंय का? ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी एक्झिट तयार करते का? दिल्लीच्या निकालानंतरही इंडिया आघाडीतल्या काँग्रेस आणि आपच्या घटक पक्षांवर टीका करतानाच एकत्र काम करायचं की नाही यावर विचार करावा लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं राऊतांनी सांगितलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या सगळ्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली. तेही असं करतात की आपल्याला एकत्रपणे काम करण्यासाठी पुन्हा नव्याने विचार करावा लागेल आणि एकत्र कसं काम करता येईल याबाबत ते स्वतः सगळ्यांशी चर्चा करतील. राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतंय की ठाकरेंच्या शिवसेनेच्या डोक्यात यापुढे स्वतंत्र लढण्याचा विचार घोंगावतोय. म्हणूनच की काय आम्हालाही राजकारण कळतं असं म्हणत राऊतांनी शरद पवारांवरही अप्रत्यक्ष शंका घेतलीच. त्याचवेळी अजित पवारांसोबतच्या कौटुंबिक भेटीगाठीवरूनही निशाणा साधला. शरद पवार आणि दादांचं गुफ्तगू होत असलं तरी अजित पवारांनी पक्ष फोडला याचा आम्हाला भान आहे असा निशाणाही राऊतांनी लगावला. तुमचं आणि अजित पवारांचं
गुप्तगू होत असेल, हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल, तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडला, याचं भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो. अहो, तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता. मी तर स्पष्ट माझा आरोप मागही होता. आता या ठाकरे कुटुंब फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत. नाही तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब कधी विभक्त झाले नसते. ते फक्त संजय राऊतांमुळं किंवा शिंदे साहेबांनी जे बंड केलं त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत. आणि राष्ट्रवादीच्या परिवारात त्यांनी नाक खुपसायचं कारण नाही ना. आम्ही आमचा परिवार आम्ही बघून घेऊ. घर कोणी फोडलं की काय फोडलं याचं त्यांनी बोलण्याची काय आवश्यकता नाही. आपण शरद पवारांवर किती टोकाचं बोलत आहोत याची कल्पना राऊतांना आहे. त्यांच्या पुढच्या वक्तव्यातूनही स्पष्ट होतं. आपण ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची भूमिका मांडली तेव्हा आमच्यात दम आहे, हेही राऊत बोलले. आम्ही करतो ना, आम्हाला जे आता मी बोललो ना, माझी भूमिका पक्षाची परखडपणे मी मांडलेली आणि जाहीरपणे मांडलेली आहे. आमच्यात दम आहे तेवढा. आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही दलाली करत नाही. आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पक्षानं कधी दलाली केली नाही. संजय राऊतांना म्हणावं, तुम्ही असं आदरणीय पवार साहेबांवर ज्यावेळी बोलताना बाजूला व्हा बरं महाविकास आघाडीतनं. आहे का धाडस बघू त्यांचं. तुम्ही बोलता ना की आम्हाला ही भूमिका पवार साहेबांची पटली नाही, पवार साहेबांनी असं करायला नको होतं, तसं करायला नको होतं, आम्ही म्हणतो तसं करायला पाहिजे होतं. व्हा ना महाविकास आघाडीतनं बाहेर. शरद पवारांसारखा नेता मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्य असं सांगणारे संजय राऊतच पवारांवर उघडपणे टीका करतायत. त्यामुळे भाजपलाही टीकेची आयतीच संधी मिळाली. प्रत्येकी 90 जागांवरून कोटी करताना 90-90 घेणाऱ्यांची आघाडी टिकत नाही असा चिमटा बावनकुळेंनी काढला. 90-90-90 संजय राऊतजी, तुम्ही 90-90-90 घेऊन युती केली आहे, ते मला माहित नाही. आम्ही अशी युती नाही केली, आम्ही होशामध्ये युती केली. नाना पटोले साहेबांनी 90 घेतल्या, तिकडे जयंत पाटील साहेबांनी 90 घेतली, तिकडे संजय राऊतच्या टीमनी 90 घेतली. आता 90-90-90 मध्ये युती त्यांची बरोबर झाली नाही. आमची युती एकनाथ शिंदेची, आमची सर्वांची युती होशात केली आम्ही. शरद पवार साहेबांनाच राजकारण कळत नाही इथपर्यंत बोलायची मजल किंवा शरद पवार साहेब काय राजकारण करतात याचा आम्हाला चांगल्या प्रकारे डाव कळतो असं बोलणं, मला वाटतं हे उभाटा गटाच्या प्रवक्त्याला ही पुन्हा असलेली आघाडीमधली धुकधुक जी आहे, मुळात ही महाविकास आघाडी राहिलीच नाही, परंतु जी काही धुकधुक होती त्याला सुद्धा आता विझवण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट याच्यामध्ये तडा गेला असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं वाटतं की हा आता एकंदर जे एकनाथ शिंदे यांचं राजकारण आहे हे नेहमी करता डील आणि बार्गेनिंग याच्यावर चालतं. याच्यामुळे मला असं वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना याची एकाकी लढत ही येणाऱ्या राजकारणामध्ये आपल्याला पाहावी लागणार आहे. आणि आघाडीला महाराष्ट्रामध्ये भवितव्य नाही. विधानसभेच्या निकालानंतर संजय राऊतांनी काँग्रेसवर जागा वाटपावरून टीकास्त्र सोडलं होतं. आता थेट शरद पवारांसोबतच पंगा ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलाय. त्याचे इफेक्ट काय होतात हे दिसेलच. दिल्लीहून संदीप राजवळकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.